आज केला पाणी येथे एका आजारी व्यक्तींना केला पाणी ते तोरणमाळपर्यंत आम्ही 20 किलोमीटर पायी घेऊन गेलो। ते त्या व्यक्तीचे एवढं तब्येत खालवली होती की ते 4-5 दिवसापासून आजारी होतो, त्यांना माणसं भेटतच नव्हते। मग कसं तरी आम्ही माणसे गोळा केले, मग त्या व्यक्तीला आम्ही केला पाणी तर तोरणमाळपर्यंत 20 किलोमीटर एवढं पायी घेऊन गेलो। तो झडी बांधून का घेऊन गेलो की आमच्याकडे रस्ताच नाही, रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका येऊ शकली नाही। आणि एवढे दिवस होऊन गेले, म्हणजे एवढे कालावधी झाली, म्हणजे एवढे वर्ष होऊन गेले, आमच्याकडे रस्ता नाही, काहीच नाही, लाईट नाही, काही नाही। तर 1 मार्चला कलेक्टर साहेब यांनी आमच्या गावाला प्रत्यक्ष गावाला भेट दिली होती की त्यांनी 7 दिवसाचे आश्वासन दिले होते कलेक्टर साहेबांनी की तुमच्याकडे आम्ही रस्ता कशात रस्ता तरी आम्ही तात्काळ करू आणि पाण्याची सुविधा करू। पण पाण्याची सुविधा काही पत्ता लागेना, रस्त्याचे काही पत्ता लागेना। आणि एवढा आदिवासी निधी येतो, तो निधी जातो तरी कुठे? आमच्यासाठी काहीतरी म्हणजे या निधीतून आमच्याकडे कशाला तरी व्हायला पाहिजे, आमची अशी अपेक्षा आहे सरकारकडून। म्हणजे जर कधी काही दुर्घटना घडली त्याचे जबाबदार कोण राहणार? कारण की त्याचे जबाबदार प्रशासन राहील, हे स्पष्ट सांगतो। कारण की प्रशासनाने एवढे पाठपुरावा करून देखील त्यांनी आमच्यासाठी काही करत असेल तर त्याचे जबाबदार प्रशासनच राहील, हे मी स्पष्टपणे सांगते। आणि आपलं इथे आमदार खासदार आपल्या आदिवासी असून सुद्धा ते आमच्याकडे लक्ष देत नाही। कारण की खासदार असे किंवा आमदार असो, त्यांनी देखील लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडे हे घटना का घडत आहे, याच्यावर काहीतरी उपाय योजना करावं, हे यांना देखील सुचायला पाहिजे की आपला आदिवासी व्यक्ती किती म्हणजे या डोंगराळ प्रवासमध्ये कसं पायी म्हणजे झळी बांधून घेऊन जातोय, त्यांना किती त्रास होतोय, हे त्यांना देखील समजायला पाहिजे की इतकी वाईट परिस्थिती आहे आमची।